नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे EMPC जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण साहित्यिकांची नावे आणि त्यांची साहित्य पाहणार आहोत, म्हणजे त्यांची पुस्तकांची नावे आपण पाहणार आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये झालेल्या त्या व्हिडिओमध्ये आपण जे साहित्यिक आहेत त्यांची आपण टोपण नावे पाहिली होती आणि त्यात थोडेफार आपण पुस्तकही घेतले होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पुस्तके घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं आहे पुस्तकाचं नाव आहे वैदिक संस्कृतीचा विकास। लक्ष्मण शास्त्री, शास्त्रीवरून जरा जुनं नाव वाटते बघा, वैदिक, त्याच्यावरून देण्यात ठेव। बाळ सीताराम मर्ढेकर यांचं सौंदर्य आणि साहित्य आहे। परत चिंतामण गणेश कोल्हटकर यांचं बहुरूपी आहे। कोल्हा कसा असतो, बहुरूपी असतो, म्हणजे जरा हे असतो, जरा वाईट असतो, त्यामुळे बहुरूपी देण्यात ठेवा, ठीक आहे। हे त्यांचं आत्मचरित्र आहे। गणेश त्र्यंबक देशपांडे यांचं भारतीय साहित्यशास्त्र, एवढं महत्त्वाचं नाही, हे जरा देण्यात ठेवा। चिंतामण गणेश कोल्हटकर बहुरूपी, हे बघितलं आपण। वी.स. खांडेकर यांचं ययाती, ह्यासाठी सगळ्यात पहिला जो मराठीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता 1974 तो आपण काल पाहिला, ठीक आहे। विष्णू सखाराम खांडेकर ययाती। दत्तात्रय नरसिंह गोखले डॉक्टर केतकर। पुरुषोत्तम यशवंत देशपांडे अनामिकाची चिंतनिका। परत श्रीपाद नारायण पेंडसे यांचं रथचक्र आहे। रणजित देसाई महत्त्वाचं आहे, रणजित देसाई स्वामी आहे त्याचं, रणजित देसाई स्वामी। पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली, पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली, हे जर तुम्ही स्वतःहून 3-4 वेळा म्हटलं तर तुमच्या लक्षात राहून जाईल। परत त्र्यंबक शंकर शेजवलकर, हे श्री शिव छत्रपती आहे। परत नंतर नारायण गोविंद कालेलकर यांचं भाषा, इतिहास आणि भूगोल आहे। इरावती कर्वे यांचं युगांत आहे। परत श्रीनिवास नारायण बनहट्टी यांचं नाट्याचार्य देवल आहे। नरहर रघुनाथ फाटक यांचं आदर्श भारत सेवक आहे। दुर्गा भागवत यांचं पैस आहे, दुर्गा पैस देण्यात ठेवा। गोदावरी परुळेकर, हे काल सांगितलं महत्त्वाचं आहे, गोदावरी परुळेकर महत्त्वाचं आहे, जेव्हा माणूस जागा होतो। परत J.A. कुलकर्णी काजळ माया। परत V.व. शिरवाडकर नटसम्राट, एक महत्त्वाचं देण्यात ठेवा, नाटक आहे हे। परत रा भा पाटणकर यांचं सौंदर्य मीमांसा आहे। गोनी दांडेकर यांचं स्मरणगाथा आणि आत्माराव रावजी देशपांडे उर्फ अनिल यांचं दशपदी आहे, ठीक आहे, एवढं देण्यात ठेवा। ह्यामध्ये महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, विष्णू सखाराम खांडेकर हे पाठच आपले ययाती आहे। परत नंतर चिंतामण गणेश खांडेकर कोल्हटकर यांचं, परत नंतर रणजित देसाई यांचं स्वामी आहे। पु ल देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली आहे। परत नंतर दुर्गा भागवत यांचं पैस एक देण्यात ठेवा। गोदावरी परुळेकर यांचं जेव्हा माणूस जागा होतो आणि V.व. शिरवाडकर यांचं नटसम्राट, ठीक आहे। परत चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांचं नक्षत्राचे देणे हे आहे। परत नंतर शरश्चंद्र मुक्तिबोध यांचं सृष्टी, सौंदर्य आणि साहित्य मूल्य आहे। मंगेश पाडगावकर यांचं सलाम आहे, मंगेशला आपण सलाम करतो, देण्यात ठेवा, मंगेश पाडगावकर सलाम। लक्ष्मण माने उपरा लक्ष्मण माने। प्रभाकर पाध्ये सौंदर्य अनुभव। गणेश माडगुळकर सत्तांतर, सत्ता कोण करतोय, व्यंकटेश माडगुळकर सत्तांतर करतोय, देण्यात ठेवा। इंदिरा संत गर्भरेशीम। विश्राम बेडेकर एक झाड दोन पक्षी, असं देण्यात ठेवा। ज्या झाडावर, एका झाडावर 2 पक्षी आहेत तिथे विश्राम करतोय तो, असं देण्यात ठेवा। विश्राम बेडेकर एक झाड 2 पक्षी। नाग देशपांडे खूनगाठी। रामचंद्र चिंतामण ढेरे श्री विठ्ठल एक समन्वय। लक्ष्मण गायकवाड महत्त्वाचं आहे, उचल्या, लक्ष्मण गायकवाड उचल्या, असं म्हणतात आपल्या मित्राला एका उचल्या आहे, तसं देण्यात ठेवा, लक्ष्मण उचल्या, लक्ष्या काय उचल्या, असं देण्यात ठेवा। प्रभाकर, शेवटचा आपला जो हे जे आहे शेवटचा भावार्थ आपला काय आहे तो फक्त लक्षात ठेवणे, तेवढं देण्यात ठेवा। प्रभाकर, तुम्ही कसं लक्षात ठेवा, शिवी देईल का, कसंही तुमच्या असेल तो भावार्थ तुमचा, तर तसं लक्षात ठेवा। आपलं मार्क घेणे महत्त्वाचं आहे। 4 मार्क्स फिक्स आहेत तुम्हाला, जरी तुम्ही पाठ केलं 4 मार्क्स TCS 100% विचारते, ध्यानात ठेवा। परत नंतर प्रभाकर उर्व रेषे हरवलेले दिवस। आनंद यादव महत्त्वाचा आहे, झोंबी। परत भालचंद्र नेमाडे टीका स्वयंवरा, ह्यांचा अजून कोसलासुद्धा आहे, भालचंद्र नेमाडेंचं, ठीक आहे। परत विश्वास पाटील यांचं झाडाझडती आहे। परत पानिपत आहे, काल बघितलं आपण, पानिपत आहे। परत विजया राज्याध्यक्ष यांचं मर्ढेकरांची कविता आहे। दिलीप चित्रे यांचं एकूण कविता एक, म्हणजे भाग 1 आहे, ठीक आहे। नामदेव कांबळे यांचं रागवेळ आहे। गंगाधर गाडगीळ यांचं एका मुंगीचे महाभारत आहे, हे महत्त्वाचं आहे, जरा आत्मचरित्र आहे। गंगाधर गाडगीळ यांचं एका मुंगीचे महाभारत,
ठीक आहे. परत मधुकर वासुदेव धोंड हे ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी हे त्यांचं पुस्तक आहे. सदानंद मोरे तुकाराम दर्शन आहे. रंगनाथ पठारे ताम्रपट आहे. नामदेव धोंडो महानोर यांचं पांजड आहे. ठीक आहे. परत नंतर राजन गवस यांचं तनकट आहे आणि महेश एलकुंचवार यांचं युगांत आहे. हे एक देण्यात ठेवा. तर ह्याच्यात महत्त्वाचे सांगतो. मंगेश पाडगावकर सलाम देण्यात ठेवा. परत लक्ष्मण माने ओपरा. परत नंतर विश्राम बेडेकर एक झाड दोन पक्षी एक देण्यात ठेवा. परत नंतर नाग देशपांडे खूनगाठी देण्यात ठेवा. लक्ष्मण गायकवाड उचल्या देण्यात ठेवा. आनंद यादव झोंबी हे महत्त्वाचं आहे. विश्वास पाटील यांचं पण महत्त्वाचे पुस्तक आहे झाडा झडते. आणि नंतर गंगाधर गाडगे यांचं एका मुंगीचे महाभारत. ठीक आहे. एवढे महत्त्वाचे. आणि महेश एलकुंचवार यांचं युगांत आहे. ठीक आहे. झाले. तर शेवटचं आहे त्र्यंबक व्ही सरदेशमुख यांचं डांगोरा एक नगरीचा. परत सदानंद देशमुख यांचं 12 मास आहे. अरुण कोलटकर यांचं भिजकी वही आहे. भिजकी वही अरुणची भिजलेली आहे वही असं देण्यात ठेवा. अरुणची भिजकी वही. आशा बगे यांची भूमी. परत नंतर गो मा पवार यांचं महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य यांच्यावर त्यांनी चरित्र लिहिले. कोणी? गोमा पवार यांनी लिहिले. ठीक आहे. परत श्याम मनोहर यांचं उत्सुकतेने मी झोपलो. श्याम कसा झोपलाय? उत्सुकतेने झोपला देण्यात ठेवा. आणि ती कादंबरी आहे. श्याम कसा झोपला? उत्सुकतेने झोपलाय. वसंत आबाजी डहाके यांचं चित्रलिपी आहे. परत नंतर अशोक केळकर यांचं रुजुवात आहे. परत माणिक गोडघाटे यांचं यांना ग्रेस म्हटलं जातं. त्यांचं पुस्तक कुठलं आहे? वाऱ्याने हलते रान आहे. माणिक गोडघाटे यांचं कुठलं आहे? वाऱ्याने हलते रान आहे. त्यांना ग्रेस म्हणतात. जयंत पवार फिनिक्सच्या राखेतून उठला मोर हे त्यांचं पुस्तक आहे. सतीश काळसेकर यांचं कुठलं आहे? तर वाचणाऱ्याची रोजनिशी. परत नंतर जयंत विष्णू नारळीकर यांचं कुठलं आहे? 4 नगरातले माझे विश्व. जयंत विष्णू नारळीकर यांचं कुठलं? 4 नगरातले माझे विश्व. अरुण खोपकर यांचं चलत चित्रव्यूह हे त्यांचं पुस्तक आहे. ठीक आहे. आसाराम लोमटे यांचं आलोक आहे. आसाराम लोमटे यांचं आलोक आहे. श्रीकांत देशमुख यांचं बोलावे ते आम्ही. बोलावे ते आम्ही कोणाचं आहे? श्रीकांत देशमुख यांचं आहे. परत म सु पाटील यांचं सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध हे आहे. आणि अनुराधा पाटील हे महत्त्वाचं आहे. कदाचित अजूनही. अनुराधा पाटील यांचं काय? कदाचित अजूनही. अनुराधा म्हणते की कदाचित अजूनही असेल. ठीक आहे. आता एकदा रिव्हिजन घेऊया ह्या पेजची. ह्यात महत्त्वाचं सांगतो कुठले. एक भिजकी व एक देण्यात ठेवा. अरुण कोलटकर यांचं. आशा बगे महत्त्वाचे आहेत. त्यांचं भूमी देण्यात ठेवा. परत सदानंद देशमुख यांचं पण देण्यात ठेवा 12 मास. परत नंतर आलोक एक देण्यात ठेवा. आसाराम लोमटे आणि श्रीकांत देशमुख बोलावे ते आम्ही. आणि अनुराधा पाटील यांचं कदाचित अजूनही. एवढे महत्त्वाचे आहेत. जे महत्त्वाचे सांगितले तर ध्यानात ठेवायचे आहेत. बाकीचे पण तुम्हाला वाचायचे आहेत. ठीक आहे. हे जर तुम्ही पाठ केलं तर 4 जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 4 मार्क्स फिक्स भेटणार आहेत. ठीक आहे. TCS 100% विचारते ह्याच्यावरती प्रश्न. आणि कालचा जो व्हिडिओ टाकला होता मी टोपण नावावरती तो सुद्धा पाहून घ्या. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथून तुम्ही बघू शकता. तसेच तुम्ही माझा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे मी याची PDF जी आहे ती अपलोड करेल. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे माय MPC जर्नी. त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जय हिंद.